नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज माझा उमेदवारी अर्ज सूचकाच्या ॲफिडेव्हिट नागेश अण्णासाहेब भोसलेने ॲफिडेव्हिट दिलेला आहे की मी सही केली नाही म्हणून. मी उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यांना फोन करून त्यांनी मला स्वतः फोन करून मला सूचक म्हणून सही दिलेली आहे. जर त्यांनी सही दिली नाही म्हणजे ॲफिडेव्हिट दिलं आहे, त्यांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी की मी त्याला सही दिली नाही म्हणून. मी माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की त्यांनी मला सही दिली म्हणून. दोघंही पांडुरंगाच्या दारात उभं राहू आणि विठ्ठलाच्या मूर्तीला हात लावून त्यांनी सांगावं की मी सही केली नाही म्हणून. मी म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. त्यांचे असल्या गोष्टी करायच्या असतील मला यापुढे यांचे कुठलेही संबंध ठेवायचे नाही. माझा विश्वासघात केला, माझा केसाने गाळा कापला त्या सहकार्य मी कधी यांना माफ करणार. तुमचे त्यांचे संबंध कधीपासून गेले 30 वर्ष झालं आम्ही दोघं एकत्र आहे. राजकीय माझी सुरुवात मी 2006ला पहिल्यांदा नगरसेवक निवडून आलो आणि ते आम्ही बरोबर होतो एकत्र. तेव्हापासून माझी आणि त्यांची सुरुवात आहे. त्याच्या अगोदरही आम्ही व्यवसाय एकत्र करत होतो. गाड्याचा विक्रीचा माझा व्यवसाय होता आणि त्यांचाही गाड्याचा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा. पण माझी त्यांची तेव्हापासूनची ओळख आहे. आणि परंतु जर त्यांनी अशा प्रकारे वागले असतील तर हे दुर्दैव आहे माझ्यासाठी. आजचा दिवस हा लोकशाहीला हत्या झालेली आहे. लोकशाहीची दबावपोटी झालेलं राजकारण आहे. त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की मला 3 लोकांचे दबाव आहे या संदर्भात. रात्री 8:20 त्यांना मी फोन केला होता माझ्या मोबाईलवरून. तर ते म्हणजे मला दबाव आहे. मी त्यांना म्हणलं तुम्ही कुठं गावाला निघून जावं काका, तुम्हाला दबाव देत असेल तर. ठीक आहे म्हणले मला. आणि आज इथं स्वतः त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं. कोणाकोणाचा दबाव म्हणून सांगितलं होतं ते प्रत्यक्ष बोलतो, ते रेकॉर्डिंगमध्ये आहे. मी कोणा दबाव आहे तुम्हाला काका एवढं, तर मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटतो म्हणले. सकाळी त्यांच्याकडे मी गेलो परंतु त्यांचा मोबाईल स्विच ऑफ. सकाळपासून घरी नाही म्हणून सांगितलं. काँग्रेसचे सूचक असल्याचं त्या यादीमध्ये जाहीर केलेलं आहे काँग्रेसने आणि त्याच्यावर सही देखील तुमची आहे. काय नक्की प्रकार आहे? तुम्ही म्हणताय की बोगस आहे. मला काय म्हणायचं, मी मुळात काँग्रेस पक्षाचा नाहीच. मी आघाडीचा माणूस आहे. त्यामुळे माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही. साहेब बोगस आहेत 100% आहे. ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगसेवर काहीतरी कारवाई व्हावी. पण त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलेत माध्यमांना की तुमचा आणि त्यांचा संवाद झालेला आहे. मी प्रत्येक टायमाला सगळ्या संघ बोलतो. त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यात असं नमूद केलेलं नाही मी काय सूचक होतो म्हणून असं वगैरे. तुम्हाला कल्पना होती का तुम्ही सूचक आहेत म्हणून किंवा नाही? मी सूचक नाहीच तर बोगसच आहे. असं कसं काय केलं त्यांनी? मग त्यांचं म्हणणं आहे की तुमचे 23-25 वर्षापासूनचे संबंध आहेत. माझे पत्तेपूरचे संबंध आहेत. 20 वर्षापासून 25 वर्षापासून संबंध आहेत. पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, काही नाही. बोगस सही केली हे हा सिद्ध आहे. काय आता कारवाई पोलिसांनी जाऊन कारवाई करणार. काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे म्हणतायत की तुम्हाला पैसे देऊन तुमच्यावर दबाव आणून तुम्हाला फोडलंय आणि भाजप घाबरली आहे आम्हाला, असं ते म्हणतात. त्यांचं मत त्यांनी मांडले. ऍक्च्युली मी कुणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही. मी पैसे पुरवतो सगळ्यांना. मी पैसे घेत नाही कोणाचे. पण भाजपनं तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही काय नाही. किडनॅप नाही, काय नाही. तुमच्यावर दबाव टाकला? काही नाही, सगळं खोट आहे. मग काय नक्की हा प्रकार काय आहे? काँग्रेस असं का वागते का? मला तर त्यांच्याकडे मतं कमी आहेत. त्यांच्याकडे मतं जर असली असती अनुमोदन सूचक त्यांना मिळले असते. आमच्या सरकारच्या सह्या घ्यायच्या कशाला? कुणाकुणाच्या सह्या घेतल्या? घेतल्या तर 10-12 जणांच्या सह्या घेतल्या. सगळ्यांच्या आहेत का खऱ्या? ठीक आहे, मला माहिती. तुमची बोगस.